नवल विनोद बिहारी, नवल विनोद बिहारी, जय जय राम कृष्ण हरि, जय जय राम, जय जय राम, राम जय जय राम। शरणागत शरणागत दीन चरणी ध्येयी राम, चरणी ध्येयी राम, करुणा दृष्टि निहारी, करुणा दृष्टि निहारी, जय जय राम कृष्ण हरि, जय जय राम। जय जय राम, जय जय राम, जय जय राम। सीताराम चरणी लक्ष लागो रे, राजा राम चरणी लक्ष लागो रे, राजा राम चरणी। सीताराम चरणी, राजा राम चरणी, सीताराम चरणी लक्ष लागो रे, बाळकृष्ण चरणी लक्ष लागो रे। कीर्तन संगे रंगात रामा रामा रामा, कीर्तन संगे रंगात देह बाहो, देह बाहो, राजा राम चरणी लक्ष लागो स्वरूपी मन लाविता, लाविता ओ स्वरूपी मन लाविता, लाविता सौख्य आभा काम क्रोधाधिक जाती निज धामा, हो काम क्रोधाधिक, काम क्रोधाधिक, काम क्रोधाधिक जाती निज धामा, हो राजा राम। राजा राम चरणी लक्ष लागो रे, सीताराम। ओ सद्गुरुपदिमय नारायण, 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 नारायण,
धावू तन्मय हो बुनी तन्मय हो बुनी तन्मय हो बुनी बलवंत प्रेमे धावू हो तन्मय हो बुनी बलवंत प्रेमे धावू हो तन्मय हो बुनी बलवंत प्रेमे धावू राजा राम करणे लक्ष लागो रे सीताराम करणे राजाराम करणे बाळकृष्णा चरणे लक्ष लागो रे मरे नको देव मद तू देवा नको देव मद तू देवा नको देव मद तू देवा त्रिभुवनाच्या वैभवा वैभवा नको देऊ मद तू देवा भवना हरिया
माझ्या जगी जन्मनामार्थ झाला जयाने सदा वासनामात केला जयांच्या मुखे सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती श्रोता भक्ता श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ नमः पार्वती तबल्याचाही आवाज नको पेटीचाही आवाज नको फक्त श्रोत्यांचा आवाज नमः पार्वती पते नमः पार्वती पते नमः पार्वती पते बरं वाटलं की नाही अंगात जरा ऊर्जा आली की नाही जुना शब्द आहे बेंडीच्या देठापासून आवाज काढला पाहिजे तो तुमचा निघेल नाही निघेल बुवाचा निघाला पाहिजे माझ्या अगोदर ज्येष्ठ कीर्तनकार भास्कर बुवांची उत्तम अशी सेवा त्यांना वेळ कमी पडला पण महत्वाचं समारोपाचं कीर्तन करायला मला आमच्या गोरे साहेबांनी सांगितलं त्या समारोपाच्या कीर्तनाला साधारणतः मागणीपर अभंग घ्यावा असा कीर्तन परंपरेचा नियम परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांनी काही सुंदर अभंगांची रचना केली आहे त्याच्यातील हे एक पद मागणीपर अभंग आहे पण पहिला शब्दच आहे नको देव संतांचं मागणं आणि आपलं मागणं ह्याच्यातला जो फरक आहे ना तो फरकच स्वामी महाराजांनी तुम्हाला मला इथे दाखवून दिला नको देव पहिला शब्द नको याला निरोधावस्था म्हणतात नारद भक्ती सूत्रामध्ये याला निरोधावस्था म्हणते साधारणतः तुमची आमची अवस्था काही वेगळी नाही एवढंच की तुम्ही बसलेले आहात आम्ही उभे राहून कीर्तन करतो आम्ही पुण्याला असताना आम्ही सगळे त्यांना बाबा म्हणायचो त्यांचं बालपण इथे आहे उज्जैनीचं आहे हरिभक्तीपरायण प्राध्यापक नची अपामार्जने बुवा त्यांना इथली सगळी मंडळी बाळ असं म्हणतात म्हणायचे बाळ असं म्हणायचं एके दिवशी पहाटे 2 वाजता त्यांना जाग आली दुसऱ्या दिवशी माझं संस्कृतचं पेपर होतं संस्कृतचं पेपर मी त्या दृष्टीने तयारीला बसलेलो रात्रभर झोप नाही बाबांना जाग आली बाबा म्हणाले काय करतो म्हटलं काही नाही बाबा उद्याचं संस्कृतचा पेपर आहे त्याचा अभ्यास करतोय ठेव म्हणे ते सगळं कानपुरा लाव आता राहायचो त्यावेळेला आम्ही पुण्यात सदाशिव पेठेमध्ये प्रभाकर चेंबरला म्हटलं बाबा आपण पुण्यात आहोत आणि त्याचा जर भर व्यवस्थित सदाशिव पेठेत म्हटलं रात्री 2 वाजता तानपुरा वगैरे लावला ना आळवाला बसलो आपण म्हटलं पोलीस नाही यायची का आपल्या स्वागताला म्हणून काही काळजी करू नको सगळ्या घरातल्या फ्लॅटच्या दार खिडक्या बंद करून टाक आमचे गुरुजी म्हणून असा आम्हाला त्यांना विशेष आदर आहेच आम्ही सगळे त्यांना बाबा म्हणायचोच उज्जैनमध्ये आल्यानंतर त्यांची आठवण काढली नाही पण आमच्यासारखे कृतज्ञ दुसरे कोणी नसते आम्हाला ते कायम सांगायचंय बाळांनो कीर्तनावर जगू नका कीर्तन जगवा मी साधारणतः 2014 साली कीर्तनाला इथे आलो होतो बापू तात्या मंदिरामध्ये दत्त मंदिरात माझी 3 दिवस दत्त जन्माची सेवा होती त्या अनुषंगाने आता 10-11 वर्षांनी पुन्हा येणं झालं हेही नसे थोडके पण बाबा कायम सांगायचे कीर्तनावर जगू नका कीर्तन जगवा त्यांचा दरबार खुला असायचा कोणी किती वाजता फोन केला बाबा हा प्रश्न पडलाय लिहून घे उत्तर असं कायम सांगायचंय कधी कुठल्याही प्रकारची आडकाठी नाही मी सांगेन त्या वेळेला ये वगैरे काही नाही ते असं सांगायचंय कायम मी आनंदाचा भांडार मांडून बसलोय लुटून घेऊन ना मी आहे तोपर्यंत मी गेल्यानंतर तुम्हाला काही मिळणार नाही आणि आस्थागायत ती गोष्ट खरी ठरते त्यांना जाऊन साधारणतः 2-2.5 वर्ष होती 2 वर्ष पूर्ण झाली 2.5 वर्ष नाही 2 वर्ष पूर्ण झाली त्यांना पण खरंच असं वाटतं की त्यांच्यासारखा मायेनं शिकवणारा आपुलकीने शिकवणारा माणूस आता पुन्हा भेटेल की नाही हा शंका मार्गदर्शन करतात आपले बुवाई प्रेमाने मार्गदर्शन करतात त्यांची व्यस्तता असल्यामुळे फार वेळ ते देऊ शकत नाही तसे आमचे अपामार्जीने हर्षद बुवा जोगळेकर आहे कधी फोन केला तरी ते
कामात नसले तर निश्चित स्वरूपानं उत्तर देतात. अशी ज्येष्ठ मंडळी आहेत की आज त्यांना फोन करावा आणि त्यांच्या चरणाशी बसून शिकावं. ते बाबा कायम सांगायचे, आग लागली पाहिजे. त्यांचा शब्द होता, आग लागली पाहिजे, उत्तिष्ठत जागृत, असं कायम म्हणायचं हो. की कीर्तनाला बसल्यानंतर आवाज असा व्यवस्थित निघाला पाहिजे. बुवाला अशी भीती वाटली पाहिजे की कीर्तन करण्याची जबाबदारी आता वाढली आहे. कारण लक्षात घ्या, नवविधा भक्तीमध्ये मगाशी गुलाब गुरुजींनी उल्लेख केला त्याप्रमाणे नवविधा भक्तीतील पहिली भक्ती तुमच्याकडे श्रवणम. तुम्ही श्रवण करतो म्हणून कीर्तन आहे. तुम्ही श्रवण करता म्हणून कीर्तन आहे. श्रोते तुम्ही जगदीश्वर, माऊली म्हणते त्याप्रमाणे श्रोते विण भक्ता नव्हे, श्रोता आहे म्हणून कीर्तन आहे. कोणीच नसलं तर आता तेही कीर्तन करण्याची आम्हाला सवय झाली. रेडिओ स्टेशनला, कीर्तन विश्व युट्यूब चॅनलला कोणी नसलं तरी कीर्तन आम्हाला 1.5 तास करावं लागतं. हा, रेडिओ स्टेशनला आणखीन और पद्धत असते. तो टायमर लावून त्याचं ऑनचं बटन दाबून गेलेला असतो. वेळ दिलेली असते फक्त 20 मिनिटाची. त्या 20 मिनिटात बुवानी पूर्वरंगही करायचा, उत्तर रंग करायचा. बुवाची 20 ची 21 मिनिटं झाली की 20 मिनिटाला ते टायमर आणि रेकॉर्डिंग बंद. बुवा कीर्तन करा, आम्हाला काही फरक नाही पडत. 20 मिनिटाला कीर्तन झालं पाहिजे. त्यामुळे अधिक श्रोता वाढला पाहिजे. आहे तेवढे उत्तमच आहात, पण अधिक श्रोता वाढला पाहिजे. मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे नवीन विषय तुम्ही आम्हाला म्हणून द्या, आम्ही निश्चित स्वरूपानं ते तयार करू आणि सांगण्याची आमची तयारी आहे. इतिहासातलं कोणीही क्रांतिकारक तुम्ही सांगा, निश्चित स्वरूपानं आम्हाला माहिती नसेल तर तुम्ही सांगितल्यामुळे त्याचं चरित्र शोधता येईल आणि ते शोधून तुमच्या समोर मांडता तरी येईल, जेणेकरून जगाला कळेल की देवी हमें आजादी बिना खडग बिना ढाल नाही मिळाली आहे. अनेकांनी त्याच्यासाठी रक्त सांडलंय. आज वर्धापन दिवस आहे अयोध्येतला, तिथी अनुसारानं आज वर्धापन दिवस आहे. पण आज तो वर्धापन दिवस साजरा करण्यासाठी जर का 500 वर्षाचा इतिहास तुम्ही आम्ही पाहिला तर तो किती जहाल इतिहास आहे. तर ते विसरून चालेल का? अनेक ठिकाणाहून आवाहनं झाली आहे की बाबा रामरक्षा आज 3 वेळा भीमरूपी रामनामाचा जप आपण सगळ्यांनी केलं का? केलंच असेल असं समजून मी पुढे चालतो. नसेल केलं तर रात्री झोपण्यापूर्वी निश्चित स्वरूपानं करा. कारण की आपल्या पूर्वजांच्या पुण्याईनं आज आपल्याला हिंदू म्हणून जगता येतंय आणि आपल्या पूर्वजांच्या पुण्याईनं आज आपल्याला रामललाचं मंदिर झालेलं दिसतंय. त्याच्यावरही अनेकांना प्रश्न आहेत. त्यांच्यावरही अनेकांना प्रश्न आहेत. म्हणजे ते रामाला जाणवे नाही घातलंय. म्हटलं तुझ्यासाठी बाकी ठेवलं होतं, ते तुझ्यासाठी बाकी ठेवलं होतं की तुझ्या आता रामाची मुंज करावी. 5-6 वर्षाचा रामलला अशी त्याची तिथे स्थापना झालेली आहे. त्यामुळे काय आहे योग्यम योग्य आहे असा काहीतरी विचार करायचा. कोणी काहीतरी व्हॉट्सअपवर मीडियावर काहीतरी प्रश्न येणारच आहे. कितीही चांगलं काम केलं, ज्या माणसाने प्रधानमंत्री झाल्यावर माईक हातात घेतला आणि सांगितलं की मी देशसेवक म्हणून काम करणार आहे, त्याला कोणीतरी येतं आणि चोर म्हणून जातं, हे आपण सहन करतो ना, हे दुर्दैव आहे. लक्षात घ्या महाराज, हे दुर्दैव आहे. मी घेतलेला विषयच बोलतोय, काही काळजी करू नका. मी 9:15 थांबेनच, कारण मी रात्रभर प्रवास करून आलो नागपुरातून आणि थोडा नाही 13-14 तासाचा प्रवास करून आलो. त्याची तक्रार नाहीये. मला सांगितलं मी ते 12 वाजेपर्यंत सुद्धा कीर्तन करीन, इथून डायरेक्ट घातलेल्या कपड्यांची सुद्धा मी जाईल, त्याची मला काही काळजी नाहीये. पण तुमचा अंत पाहू नये. तुम्ही 5 वाजल्यापासून इथे आलेले आहात. आधी आमच्या ज्येष्ठ कीर्तनकारांचंही कीर्तन तुम्ही श्रवण केलेलं आहे. त्यामुळे तुमची कीर्तनावरची कोणी असं म्हणू नये जाऊ द्या ना घरी आता, नको देऊ मज तू देवा त्रिभुवनाच्या वैभवा, असा विचार करायला हरकत नाही आहे की ज्या वेळेला हा इतिहास सगळ्यांना ही गोष्ट माहिती आहे की प्रत्यक्ष दत्त प्रभू हे वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांची प्रत्यक्ष संवाद साधायचे. आज गरुडेश्वरला आलात तर ती मूर्ती सुद्धा दाखवली जाते. काही असं म्हणतात अभ्यासक की बाबा ती दत्ताची मूर्ती, ज्या दत्तमूर्तीशी भगवान प्रत्यक्ष संवाद साधायचे, ती दत्तमूर्ती महाराजांनी अवतार संपण्यापूर्वी नर्मदेत तिचं विसर्जन केलेलं होतं. काही म्हणतात की ही तीच मूर्ती आहे. या वादात न पडता ती मूर्ती आहे असं समजून आपण पुढे सरकूया.
असा विचार करायला हरकत नाहीये की प्रत्यक्ष ज्या वेळेला दत्त महाराज समोर उभे आणि त्यावेळेला सांगितलं असेल स्वामी महाराजांना, मागून घ्या काय हवंय ते, वरमगृही मागून घ्या, देतो तुम्हाला काय हवंय ते. आता असं आपल्या समोर प्रकट झाले असते तर आपण देवालाच सांगितलं असतं, किमान मिस कॉल तरी द्यायचा होता, व्हॉट्सअपवर मेसेज तरी टाकायचं होतं की मी येतो, किमान पक्षी यादी तयार ठेवली असती. रूपं देहि जयं देहि यशो देहि विशो देहि पुत्रां देहि धनं देहि, असं काही राहतं. अशी शंका आपल्याला असते म्हणून आपण म्हणतो सर्व कामांश देहि, एवढं सगळं तुझ्याकडून रूप रंग अर्थ इत्यादी सगळं मागून घेतलं, पण तरी काही शिल्लक राहिला असेल ना तर देऊन टाकते. सर्व कामांश देहि मे. कशामध्ये? एक सत्यनारायणाची पूजा. किती देव आपण स्वस्त करून टाकला गेले, पण भगवान गोपालकृष्ण म्हणतात मी तेवढा स्वस्त नाही बाबा, एकदम व्यवहार आहे आमचा देव. आमचा देव एकदम व्यवहार सांभाळतो. आपण कसा व्यवहार सांभाळतो की नाही? रिक्षेवाल्यांनी जर का स्टेशनवरून इथे यायचे सांगितले, त्या 100 रुपये होते, आपण म्हणतो की नाही बाहेर से आहे क्या? माझ्या हिंदीकडे फार लक्ष देऊ नका बरं, मी मराठी बोलतो हेच फार आहे. बाहर से आए क्या? 80 रुपये में लेके जाते करतो की नाही आपण? भगवानही म्हणतो की तुम्ही जसं माझ्याशी व्यवहार ठेवाल तसाच तुमच्याशी व्यवहार राहील माझा, तसाच तुमच्याशी व्यवहार राहील. ये यथामाम प्रपद्यन्ते, जे जेवढ्या प्रमाणात माझी भक्ती माझं नामस्मरण करतील, ये यथामाम प्रपद्यन्ते तांस तथैव भजाम्यहम्, मी तेवढाच त्यांना प्राप्त होईल. भगवंतांनी सहज सांगितलं. दृष्टांत ऐकायचं आहे महाभारतात. चला, ज्या वेळेला दुःशासनानं द्रौपदीच्या वस्त्राला भर सभेमध्ये हात लावला, त्यावेळेला तिने भगवान गोपालकृष्णांचं स्मरण केलं. भगवान त्यावेळेला द्वारकेच्या कामासाठी आले बरं, त्यावेळेला द्वारकेचं निर्माण चालू आहे. आणि हा प्रसंग घडतोय पुढे तर हस्तिनापुरामध्ये. म्हणजे हस्तिनापूर म्हणजे कुठे? दिल्ली, सध्याचं दिल्ली. आणि भगवान गोपालकृष्ण कुठे? द्वारकेला, म्हणजे गुजरातमध्ये. आता हे घडतंय युपी, महाराज आहेत कुठे? गुजरात प्रांतामध्ये. पण तिने भगवान गोपालकृष्णाचं स्मरण मात्र केलं. स्मरतृगामी भगवान, स्मरतृगामी आले भगवान तिथे. पण तिथे भगवान आल्यानंतर सुद्धा द्रौपदीला असं वाटतंय हे 5ही पांडव या प्रसंगातून मला वाचवतील. 5ही पांडवांनी मानाखाली घातल्या. भीष्म पितामह, द्रोणाचार्य इत्यादी त्या सभेमध्ये बसलेले त्यांनीही मानाखाली घातल्या. आणि ज्या वेळेला द्रौपदीला असं वाटलं की आता कोणी या प्रसंगातून वाचवू शकत नाही, त्यावेळेला श्रीकृष्ण गोविंद हरे भगवान गोपालकृष्णांना हात मारली आणि भगवंताने तिला पिकवस्त्र पुरवलं. तो प्रसंग निघून गेला. पण या वेळेला पुन्हा भगवंताची आणि द्रौपदीची भेट झाली. त्यावेळेला द्रौपदी भांडलीये भगवंताशी. द्रौपदी म्हणते तुला यायला एवढा वेळ का झाला? भगवान म्हणाले कोणी सांगितलं वेळ झाला? तू ज्या वेळेला स्मरण केलं त्या वेळेला मी तिथे आलो होतो. तू गोविंद हा शब्द पूर्ण करेपर्यंत, गो आणि वी हा अक्षर पूर्ण होईपर्यंत मी तिथे सभेत आलो होतो. वायू रूपानं आलो होतो, वायू वेगानं आलो होतो. पण तिथे आल्यानंतर तुला असं वाटलं की हे तुझे नवरे तुला वाचवतील. 5ही पांडव त्यांनी मानाखाली घातल्या. त्यावेळेला तू भीष्म पितामहांकडे पाहिलं, द्रोणाचार्यांकडे पाहिलं, त्यांनीही मानाखाली घातल्या. आणि मग तुझा असा विश्वास बसला की या जगामध्ये कोणीही मला वाचवू शकत नाही एका भगवान गोपालकृष्णा व्यतिरिक्त. आणि त्यावेळेला तू मला आर्तस्वरानं हात मारलीस की नाही? आणि ती आर्तस्वरानं मारलेली हात मी त्यावेळेला तुला वस्त्र पुरवली नाही का? मी तिथेच होतो. पण तुला असं वाटलं की हे सगळे वाचवतील. फरक हाच आहे. तो भगवंत आपल्या जवळ आहे. कुठे?
अत्यतिष्ठद्दशांगुलम. तो आपल्यातच आहे. लक्षात घ्या, आपण रोज आरसा पाहतो ना, तो त्याचसाठी पाहायचा आहे. तो आरसा म्हणजे आपण आज झाकून बघायचं, पण आपण हा बहिरंग सगळा रंगवत बसलोय महाराज. बघा जरा बरं दिसते का मी? बरं नवरा सुद्धा हुशार. नवरे कसे हुशार असतात पहा बरं. छान पैठणी आणलेली असते, भाच्याचं लग्न म्हणून वगैरे वगैरे काय असतात घरात कार्यक्रमासाठी, छान पैठणी आणलेली असते आणि सौभाग्यवतीनं अगदी व्यवस्थित शृंगारपुरामध्ये जाऊन शृंगार केलेला असतो. व नवीन नाव आणलं शृंगारपूर, म्हणजे मराठी भाषेतलं ब्युटी पार्लर. शृंगारपुरात जाऊन शृंगार केलेला असतो, छान पैठणी नेसलेली असते आणि ती आरशात बघत असते आणि ती नवऱ्याला विचारते, पहा जरा मी कशी दिसते. नवरा हुशार. नवऱ्याचं उत्तर ठरलेलं असतं, पैठणी छान दिसते, पुंडली. आपली अवस्था ही आहे. भगवंत आपल्या जवळ आहे. अत्यतिष्ठत दशांगुलम, तो तुमच्या आमच्यात. भूजल तेज समीर रवि शशि काष्ठादिकी असे भरला. जगदात्मा स्थिर चर व्यापुनि दशांगुले पुरला. दशांगुले उरला. नाभी कमलापासून हृदयाचं स्थान किती? 10 अंगुल आहे. घरी जाऊन बघा, माझ्या समोर नको. असं सांगितलं की लोक लगेच मोजतात. कमी पडलं तर बुवांना सांगायला, बरं बुवा कमी पडतं. आता ते आपले आकार विकार वाढलेले असतील, त्याच्यावर कमी जास्त होईल, त्याला मी काही नाही करू शकत. पण जे शास्त्र प्रमाण दिलेलं आहे ते 10 अंगुल दिलेलं आहे. तो आपल्यातच आहे. तो आपल्यातला परमात्मा जागृत होण्यासाठी काय करावं लागतं? गोविंदा या पदा वासुदेवादी सानंद. समर्थांनी सुद्धा मागणं केलं रामाकडे, सुखानंद आनंद कैवल्य दानी. का भगवंताकडेच मागावं. लक्षात घ्या, तुम्ही आम्ही बँकेकडे लोन मागायला जातो, गोल्ड लोन घ्यायला जातो, पण हे सगळं अशाश्वत आहे. तुम्ही असेपर्यंतच तुमच्या बरोबर ते राहणार आहे. आपला एकदा परलोक मार्गाचा प्रवास सुरू झाला की काही राहणार आहे का? काय येणार आहे तुमच्या आमच्या बरोबर? काहीही येणार नाहीये महाराज. इथेच सगळं ठेवून जायचं आहे. आया वैसा गया कमल मुख राम भजन को दिया. आया वैसा गया कमल मुख राम भजन को दिया. राम भजन को दिया कमल मुख राम भजन को दिया. आया वैसा गया. काय घेऊन आलो होतो या जगामध्ये? ज्या अवस्थेत आलो त्या अवस्थेतच जायचं. विवस्त्र अवस्थेमध्ये आलो, घातलेले आपलेच मुलं बाळ काढून घेणार आहे. काही येणार आहेत आपल्या बरोबर? तेही काढून घेतात. तेही काढून घेतात. समजा यदा कदाचित वडील गेले असतील आणि हातात 4ही बोटात अंगठ्या असतील सोन्याच्या. सोनाराला बोलवलं, त्याला सांगितलं हे अंगठा कापून घे, हे अंगठा कापून घे. 3 झाल्या, तर ती 4थी काही केल्या निघत नव्हत्या. तो म्हणाला, दादा ही काही निघत नाही, जाऊ द्या आता. हा जाऊ नाही द्यायचं, बोट कापून टाक, अंगठी नाही. ही अवस्था. कोरोनाच्या काळात एवढ्या भयंकर परिस्थिती आम्ही पाहिल्या. याज्ञिकी हाई महाराजांच्या कृपेने व्यवसाय असल्यानं कोरोनाच्या काळात असं अनेक ठिकाणी आम्हाला पाहायला मिळालं की शेजारच्यांनी क्रिया केली. मुलांनी अमेरिकेतून सांगून दिलं, यायला वेळ नाही, करून टाका, पैसे पाठवून देतो. ही आपल्या आर्य सनातन वैदिक हिंदू धर्माची शोकांतिका. मग असं त्रिभुवनाचं वैभव मिळून आपल्याला काय करायचंय महाराज? भगवंताच्या बाबतीत विचार केला की का भगवंताकडे मागावं. ज्या वेळेला दत्तप्रभू प्रसन्न झाले स्वामी महाराजांना, परमगृही काय हवंय, त्यावेळेला पहिला शब्द महाराजांनी ठेवला, नको. ते स्वामी महाराज आहेत, त्यांनी संन्यास घेतलेला होता म्हणून त्यांना काय जातोय नको म्हणाला. पण त्यांनी पुढे शब्द वापरला, नको देऊ मजो देवा त्रिभुवनाच्या वैभवा. त्रिभुवनाचा वैभव नको का? आता हा अभंग कसा आहे माहिती तुला?
याला जोड अभंग म्हणतात, म्हणजे साखळीचा अभंग म्हणतात. हे पद जे आहे ना ते साखळीचं आहे. पहा लक्षात घ्या, पहिल्या ओळीचे शेवटले 2 शब्द ते दुसऱ्या ओळीचे पहिले 2 शब्द. मी एकदा ओळ वाचतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. नको देऊ मजतू देवा त्रिभुवनाच्या वैभवा, भवना हरित्या कोण व्यर्थ मागे घ्याया क्षीण. क्षीण जन्म जन्मांतरीचा वारी लोभ धरू त्याचा त्याचा कोणी पद मज दाविते गोविंदा गोविंदा या पदा. गोविंदा या पदा वासुदेवा काय दे. पहिला शब्द वापरला नको आणि शेवट मागणं मागितलं. काय दे. वासुदेवा दे सानंद. ते सानंद लोक मला पाहिजे की जे मिळाल्यानंतर पुनरपी गणनम जननम पुनरपी मननम हा फेराच चुकला पाहिजे. पुन्हा या जगात येणंच नको. पण भगवंत म्हणाले असं का करतो, देतो ना तुला त्रिभुवनाचं वैभव देतो. महाराज म्हणाले 84 लक्ष योनी फिरून आलो ना, या पदापर्यंत आलो ना. आता तुमच्या कृपेनं अल्पसा का होईना गृहस्थाश्रम करायला मिळाला, तोही केला. पण आता एकदा ज्या मार्गाला लागलो तिथून पुन्हा येणे नाही. एकदा नर्मदा परिक्रमा सुरू झाली की सुरू झाली, तिथून परत नाही यायचं. आपण सेल्फी टाकत बसतो. नर्मदा परिक्रमा म्हणजे सध्या लोकांनी लक्षात घ्या, नर्मदा परिक्रमा ही गुरु आज्ञेनं झाली पाहिजे. गुरु आज्ञा आहे त्याच्यासाठी. आणि त्यावेळेला काहीही बरोबर घेऊन जायचं नाही, सगळं घरी ठेवून जायचं. रोजची अपडेट नाही टाकली तर काही नुकसान नाहीये लोकांचं. पण निघाल्यानंतर टुडे स्टार्ट नर्मदा परिक्रमा ओम त्र्यंबकेश्वर. सेल्फी टाकण्याचं जर जिथे लिहिलेलं असतं गोंदवल्यात तर आम्ही 15-15 दिवस सेवेला जातो ना कीर्तनाला, तेव्हा पाहिलं महाराजांच्या समाधीच्या तिथे पायऱ्यांवर असं एक बोर्ड लिहिलेलं आहे, इथे फोटो काढू नये. माणसं हुशार एवढी असतात की सेल्फी मध्ये तो फोटो घेतात. जसं लिहिलेलं वाक्य आहे इथे फोटो काढू नये, तेही फोटो मध्ये घेतात. बोला, याला म्हणतात माणूस. जे नाही करायला सांगितलंय ते आधी करायचं, याला म्हणतात माणूस. म्हणून महाराजांनी पहिला शब्द ठेवला नको देऊ मज तू देवा त्रिभुवनाच्या वैभवा. कारण भवना हरित्या कोण व्यर्थ मागे घ्या क्षीण. तू जर का हे पुन्हा वैभव मला दिलंस तर मला पुन्हा हे पुनरपी जननम. कारण ते ज्या वेळेला वैभव येईल त्यावेळेला ते वैभव भोगण्याची मला लालसा उत्पन्न होईल. एकदा का ती लालसा उत्पन्न झाली की शेवटला क्षण येईपर्यंत त्याच्यातलं अजून काहीतरी उपभोगायचं राहिलं. म्हणून पुन्हा पुनरपी जननम. म्हणून महाराज म्हणतात भवना हरित्या कोण व्यर्थ मागे घ्याया क्षीण. क्षीण जन्म जन्मांतरीचा. एवढी 84 लक्ष योनी फिरून हा मानव देह मला मिळाला ना. मानवाच्या सुद्धा 4 लक्ष योनी आहेत. किती? 4 लक्ष योनी. आपण सध्या कुठल्या योनी घरी जाऊन विचार करू. तुम्ही असं सगळं डायरेक्ट नका विचारतो, आम्हाला सांगा तर आम्ही होमवर्क करून येऊ. बुवाला कुठे माहिती सध्या कुठल्या योनीत बुवा. हा अभ्यासाचाच विषय आहे महाराज. म्हणून जुने लोक म्हणायचे चांगलं वाग, चांगलं बोल आणि सतत श्रीराम जय राम. त्या सानंद लोकांची प्राप्ती हवी असेल, ते गोविंद पद प्राप्त करून घ्यायचं असेल तर संसारात राहून सुद्धा ते तुम्हाला आम्हाला प्राप्त करून घेता येतो. हो, गोपिका कुठल्या युनिव्हर्सिटीमध्ये भागवताचा अभ्यास करायला गेल्या होत्या. पण भक्तीची व्याख्या करत असताना भक्त कसा असावा, भक्ती कशी करावी अशी व्याख्या नारद भक्ती सूत्रामध्ये एका वाक्यात सांगून टाकली नारदांनी. यथा ब्रज गोपिकाना कबीरा कबीरा क्या कहे क्या जमुना के एक गोपी के प्रेम में बह गए कभी. तू काय मला सांगतोस रे, काय माझं नाव घेतोय. अरे त्या गोपिकांची अवस्था कशी आहे. देहरूपानं त्या नवऱ्याशी संसार करतात, पण मन त्या गोविंदाच्या चरणाशी एवढं स्थिर ठेवलंय. तिथे वासनेचा क्षय, वासनेला स्थान नाही.
क्षीण जन्म जन्मांतरीचा वारी लोभ उडूताचा. कशाला मी त्याचा लोभ धरू? एवढं लोभ धरत धरत इथपर्यंत आलो ना मी. 84 लक्ष योनी फिरून मला मानव देह मिळाला. मग मानव देहाची सार्थकता, मानव देह प्राप्त झाल्यानंतर, मनुष्य जन्म प्राप्त झाल्यानंतर तुमचं आमचं ध्येय एकच आहे, ईश प्राप्ती. त्या व्यतिरिक्त दुसरं काही नाहीये. पण म्हणे बुवा ते करिअर करायचं असतं ना, असं विचारा तुमच्या घरातल्या सगळ्या युवा वर्गाला, व्हॉट इज करिअर, असं मराठीतून विचारा. मी तर अनेकांना विचारलंय, मी तर अनेकांना विचारून झालंय, पण आता मला 15 वर्षात उत्तर नाही मिळालंय की व्हॉट इज करिअर. करिअर करायचंच असेल तर आमच्या मारुतीरायासारखं करा. करिअर करायचंच असेल तर आमच्या भगतसिंगांसारखं करा. करिअर करायचंच असेल तर आमच्या प्रभू रामचंद्रांसारखं करा. ही एवढी युगही गेली, 500 वर्ष झटलो, पण राम सिंहासनावर आपण बसवूनच थांबलो की नाही महाराज. याला म्हणतात करिअर. की त्याच्या स्थापनेसाठी तुम्हाला आम्हाला प्रयत्न करावा लागतो. नाही तर यदा कदाचित कुठल्या खोटा आरोप का होईना, पण आपल्याला जर का गजाआड जावं लागलं तर कोणी येईल का सोडवायला? बायको सुद्धा येणार नाही. मी माझं सांगतो, बाकीच्यांचं सोडून द्या. म्हणजे काय तुमचं पटत नाही का? माझं उत्तम पटतं. सांगण्याचा मुद्दा हा आहे की आपल्याला मनुष्य देह मिळाला त्याची केवळ आणि केवळ एकच ध्येय की ईश प्राप्ती, बाकी काही नाहीये. हे गोपिकांना कळलं, स्वामी महाराजांना कळलं, सकल संतांना कळलं. ते स्वानुभवातून तुम्हाला आम्हाला सांगतात की तुला जर का जीवनामध्ये काही प्राप्त करायचं असेल तर केवळ आणि केवळ भगवंत यादसाठी केला होता अट्टाहास, शेवटचा दिवस गोड व्हावा. आता एकच आहे, यादच्या जागी व्याज. व्याजासाठी केला होता अट्टाहास. करिअर कशाला करायचं? हे करिअर नावाचं जे काही दूषण सध्याच्या काळात आमच्या युवा वर्गामध्ये आलंय ना, लक्षात घ्या. आर्य सनातन वैदिक हिंदू धर्मावर घातलेला हा घालाय. आणि आज नाहीये, 1947 पासून याच्यासाठी प्रयत्न सुरू आहेत महाराज. वयोवृद्ध माणसं समोर बसली आहेत. मी खोटं काही सांगत असेल तर इतिहास तुम्ही जरा पानं जर का उघडून पाहिली ना, जरा पलटून पाहिली तर निश्चित स्वरूपानं लक्षात येईल. नवीन नवीन कारण शोधली जातात आपल्या युवा पिढीला पाठवण्यासाठी. नव्या पिढीला पाठवण्यासाठी नवीन नवीन प्रयत्न सुरू आहेत. पहिलं सगळ्याच्या घरात आलं ना टीव्ही, तत्काल वाटोळं. पूर्वी एक चॅनल होतं दूरदर्शन. ते एक चॅनल पाहिल्यावर भारतात काय चाललंय हे कळायचं. आता 100 चॅनल आहे. पण त्यांनी मन नावाचं एक चॅनल एवढं विचलित करून टाकलंय की 2 मिनिटं सुद्धा आमचा बंड्या टीव्हीचं एक चॅनल स्थिर ठेवत नाही. इथे ऍडव्हर्टाईज झाली की तिथे, तिथे ऍडव्हर्टाईज झाली की आणखीन तिसरीकडे. आणि लहान मुलांचं तर न विचारलेलंच बरं. काय करतो बंड्या? बंड्या म्हणजे कीर्तनकारांचा मानसपुत्र. काय करतो बंड्या? नाही, बंड्या म्हणे आमचा डोरेमॉन बघतो. बरं, काय व्हायचंय त्याला? नाही, तो म्हणतोय मी डोरेमॉन सारखाच होईन, शिनचॅन सारखाच होईन. शिनचॅन व्हायचंच असेल तर रामासारखा आदर्श ठेवा, व्हायचंच असेल तर मारुतीरायांसारखा आदर्श ठेवा. की दास होईल तर मारुतीचा होईल, रामरायाचा होईल. की ज्या रामरायांनी मर्यादा तुम्हाला आम्हाला शिकवली. मला दास व्हायचा असेल तर मी अर्जुनासारखा गोपालकृष्णाचाच दास होईल. आपण दोनही दृष्टांत आता मगाशी पाहिले. दोनही ईश भक्तां रामरायांच्या परमभक्तांच्या यादीमध्ये सगळ्यात पहिलं नाव घेतलं तर कोणाचं? मारुतीरायांचं. अर्जुनाच्याही बाबतीत भगवान गोपालकृष्णाच्या परमभक्तांचं नाव घेतलं तर कोण? अर्जुन. मग हे परमभक्त भगवंताला आवडतात का? तर भगवंताला अपेक्षित असणार, भगवंताला आवडणारं कार्य ते करतात. आमच्या युवा पिढीला असं विचारा, व्हॉट इज करिअर? आणि मी तर विचारतो, उघड उघड विचारतो की तुमच्या आई वडिलांनी करिअरचा विचार नाही केला म्हणून तुम्ही जन्माला आलात. याच्यात अधिक मला काही विधान नाही करायचंय महाराज. हीच समज फक्त आपण आपल्या मुलांना दिली पाहिजे, बस. अपेक्षा ती आहे. आता कोणी सिनेमातला नट किंवा नटी येऊ द्या, स्टेशनवर पडापडी होते, त्याच्यामध्ये चेंगराचेंगरी होते आणि कोणीतरी जातो, मग तो हिरोवर केस होतो, मग तो काय पैसे भरतो आणि ते रोडवर बाहेर फिरतो. हे सगळं खोटं जग आहे, आपल्याला कळतंय. पण तरी थिएटर मध्ये जाऊन 500 रुपये महिना खर्च केलाच पाहिजे बुवा.
पण हे 500 रुपये जर का तू दर महिना बाजूला टाकले तर त्या 500 रुपयातून उत्तम असा कीर्तन महोत्सव हे लोक करू शकतात. असा एकाने विचार केला, 100 जणांनी विचार केला तर आपण उत्सव LED स्क्रीन लावून करू शकतो महाराज. हे आम्ही करतो सगळं बोडोद्यामध्ये म्हणून तुम्हाला सांगतोय. आणि खरंच माझ्या युवा वर्गाला आव्हान आहे या गोष्टीचं. फार नाही, दिवसाला 10 रुपये बाजूला ठेवा. दिवसाला फक्त 10 रुपये, 365 दिवस 10 रुपये. ज्याला शक्य आहे त्यांनी अधिक ठेवावे. मी 10 रुपये हे मिनिमम बॅलन्स सांगतो. आपण रिकरिंग करतो की नाही बँकेमध्ये, आपण आपले काहीतरी शिल्लक टाकावायचं, तो पारमार्थिक रिकरिंग का नाही करू आपण. तिथे आपण 100 रुपये टाकत असाल दर दिवसाचे, मी म्हणतो इथे 10 रुपये टाका, तर दशांश टाका. ज्याला 20 शक्य आहे, ज्याला 50 शक्य आहे, त्याने असे बाजूला ठेवा. त्या पैशाला हात नाहीच लावायचा म्हणजे नाहीच लावायचा. आणि वर्षभरामध्ये जिथे असं पुढे सेवा कार्य चालू असेल, समाज प्रबोधनाचं कार्य चालू असेल, ज्या मुलांना शिक्षणासाठी फी कमी पडत असेल, अशासाठी ते सत्कार्याला लावा महाराज. हे आमच्या युवा वर्गाला, नाही तर आमच्या युवा वर्गाला IT क्षेत्रामध्ये किती पगार आहे. और महिन्याला 5-5 लाख रुपये पगार कमावणारी आमची युवा पिढी आहे. तर त्यांना सांगितल्यानंतर आम्ही तुमच्यासाठी कमवतो का काय. मग मेल्यांना तुम्हाला आई वडिलांनी शिकवलं कशासाठी. लक्षात घ्या, पूर्वीचा काळ आपण असा सुजलाम सुफलाम असा आपण पाहिलाय की शेजारच्याची परिस्थिती नसेल तर त्याला आपण सांगायचो काळजी करू नको, माझ्या मुलाबरोबर शिकायला घाल, मी फी भरीन. एक काळ ऐसा होता, हा आपण पाहिलाय महाराज. पण का आमच्या युवा वर्गाच्या डोक्याला उत्तम डिग्री घेतात, पण मेंदूला जी बुरशी लागली ना करिअर नावाची, हा ते कुठलं तरी नामस्मरणाचं उत्तम असं केमिकल घालून ती बाजूला करावी लागेल. ते जळमट बाजू करावं लागेल. म्हणून नको देवू मत तू देवा त्रिभुवनाच्या वैभवा, भवना हरित्या कोण व्यर्थ मागे ध्याया, क्षीण जन्म जन्मांतरीचा वारी लोभ धरू त्यांचा. का त्या गोष्टींचा लोभ धरू की जी गोष्ट ज्या वेळेला माझा परलोक मार्गाचा प्रवास सुरू होणार आहे त्यातली कुठलीच गोष्ट माझ्या बरोबर नाही येणार आहे. बुवा का असं म्हणतात, मी असं म्हणत नाही, असं शास्त्रकार म्हणतात. धनानी भूमौ, पूर्वी धन कमवल्यानंतर ते काही पूर्वीच्या काळात बँक नव्हत्या, मग ते कुठेतरी माठामध्ये भरून अंगणामध्ये पुरून ठेवायचे. माणूस गेल्यानंतर ते धन बरोबर येणार का. पशवश्च गोष्टी, आपण आपल्याला अगदी आवडणारे कुत्रे, मांजर, गाई, म्हैशी, बैल जे काही आपल्याला आवडत असेल ते आपण घरात अगदी त्यांना गोठ्यात बांधतो की नाही. आता कुत्र्यांची किंमत जास्ती. बडोद्यामध्ये आमच्या मित्राबरोबर एका ठिकाणी वास्तूला गेलो होतो. छान सगळ्यांची नावं लिहिलेली होती. आजोबांचं, आजीचं नाव, वडिलांचं नाव, बायकोचं नाव, मुलाचं नाव, सगळं असं छान लिहिलेलं होतं. मी पाठी वाचली, मला खूप आनंद झाला. याला म्हणतात कुटुंब जिथे 3 पिढ्यांचा संबंध येतो, ते एका छताखाली एकत्र राहतात. म्हटलं वा यार क्या बात है. फक्त अण्णाव नका विचारू, लाईव्ह टेलिकास्ट चालू. अण्णाव मी विचारलं तरी सांगणार नाही, पण हे प्रत्यक्ष मी बडोद्यात पाहिलं. अशी सुंदर नावं लिहिलेली होती आणि त्याच्या खाली एक महत्वाची ओळ लिहिलेली होती आणि माझं लक्ष निचकं तिथे गेलं. सगळ्यांची नावं लिहिलेली होती. मला आनंद झाला हे पाहून. मी माझ्या मित्राला म्हटलं यार वा यार काय कुटुंब. आणि शेवट खाली लिहिलेलं होतं येथे कुत्रे राहतात. मी म्हटलं यार मला हे पाहून आनंद झाला, पण म्हटलं हे खालची लाईन वाचल्यानंतर मला म्हटलं शंका येते. तो माझा मित्र म्हणाला नालायक तू कीर्तनकार हेच सगळं शोधत बसतो. म्हटलं हे सगळं शोधत नाही, वाचत होतो. म्हणून माझं म्हटलं लक्ष गेलं की येथे कुत्रे राहतात. म्हटलं कोणाच्या घराची वास्तू करायची आहे. तू ज्या अर्थी इथे वास्तूला घेऊन आलाय त्या अर्थी कोणाच्या घराची वास्तू करायची आहे. आपल्या बरोबर काही येणार नाही महाराज. सध्याच्या काळात माणसांपेक्षा, घरातल्या वयोवृद्धांपेक्षा त्या प्राण्यांची किंमत जास्त. माझा एक मित्र आहे, त्यांनी बडोद्यामध्ये लाख रुपयाची मांजर आणली आहे. विचार करा, साऊथ आफ्रिकेहून किती रुपयाची, लाख रुपयाची. त्याच्याकडे सत्यनारायण होता म्हणून मी सत्यनारायणाकडे गेलो. म्हणून पाय धुवायची पद्धत मी गेलो. पूर्वीच्या काळात बाहेर आणून ठेवायचे, पण आता फ्लॅट असल्यामुळे बाहेर कुठे पाय धुणार. त्यामुळे तो म्हणाला जा तिथे. मी गेलो, आपल्या बाथरूम मध्ये गेलो तर ते काळी भोर बसले. म्हणजे बघ काय. हा ही काळजी करू नको, परवाच आणलीये म्हणे. म्हटलं काय आहे काय ते प्राणी काही कळत नाहीये. म्हटलं काय आहे का. म्हणे मांजर आहे. म्हटलं घरात उंदीर जास्त झालेत का. नाही म्हणे उंदीर वगैरे काय नाही. फ्लॅटमध्ये कुठे 11व्या मजल्यावर कुठे उंदीर आले. म्हटलं उंदीराला कुठे जागा लागते. फ्लॅट कळत नाही, मजलाही कळत नाही. तर म्हटलं मग किती रुपयात आणली ही. साऊथ आफ्रिकेहून आणली.
बरं किती रुपयाचे आणले? ₹1,00,000 दिले. छान. म्हणलं एवढे ₹1,00,000 याच्यासाठी खर्च केले, ह्याचा उपयोग काय? काही नाही म्हणे. तिथेच बसून राहते ती, सगळं तिथेच, लघु गुरु सगळं तिथेच. म्हटलं जेवायला तरी दूध प्यायला बाहेर नाही, सगळं तिथेच. म्हटलं ह्याच्यासाठी ₹1,00,000 मोजले? माणसांची बुद्धी अशी भ्रष्ट होत चालली आहे. लॅविश नावाच्या नको देऊ मज तू देवा त्रिभुवनाच्या वैभव महाराजांनी वैभव नाही सांगून दिलं. आपण त्याच गोष्टीच्या जे संतांनी नाही सांगितलं ना ते आपण जवळ करतो, आणि जे संतांनी जवळ करायला सांगितलंय ते आपण आपल्यापासून कोसो लांब ठेवतो. हा फरक आहे. धनानी भूमौ पशवश्य गोष्ठे. पूर्वीच्या काळात गोठ्यात बांधत होते प्राणी. कुत्रा सुद्धा घराबाहेर असायचा, आत नाही, तो राखणदार आहे. आता अवस्था अशी की ते घरात राहतात. फार काही बोलत नाही मी, तुम्ही समजूतदार आहात, इतकी वर्ष तुम्ही कीर्तन श्रवण करता. पशवश्य गोष्ट आहे. अगदी कितीही जीव त्या प्राण्यावर असला तरी तो आपल्या बरोबर येतो का? येतो का? नाही येत. धनानी भूमौ पशवश्य गोष्टे भार्या गृहद्वारे. आयुष्यभर जिच्यावर प्रेम करत बसलास, पण ती पण कुठपर्यंत? भार्या गृहद्वारे, घराच्या बेशीपर्यंत. त्याच्या पुढे ती येणार आहे? तुम्ही म्हणाल ती नाही आली, पण जन स्मशाने. नातेवाईक तर येतील की नाही स्मशानापर्यंत? अरे ते मेल्या स्मशानापर्यंत येतील, आले तर येतील. हल्ली एकदा चिरशांती लाभो लिहिलं की झालं. महाराज चिरशांतीने सद्गती लाभो. तो आत्मा चैतन्य ज्या वेळेला हे देह सोडतो त्यावेळेला त्याला उत्तम गती मिळाली पाहिजे. ते 10 दिवसाची जी क्रिया आहे ना, त्याच्यामागे तर सगळं पायाच्या नखापासून ते डोक्याच्या केसापर्यंत रोज एक एक अवयव वेगळा होतो, म्हणून 10 दिवसाची क्रिया आहे. जाऊ द्या, त्या क्रियेवर बोलत बसलो तर माझे 10 वाजून जातो. आपण म्हणतो नातेवाईक तरी येतील. आमचे गुरुजी काय म्हणायचे, नात्यातले तेच नात्यातले. कळलं तर ठीक, नाही तर पुढच्या वर्षी येईन तेव्हा. आमच्या गुरुजींचं ठरलेलं वाक्य आहे, अपमार्जने बुवांचं. नात्यातले तेच नात्यातले. कुंडली नातेवाईक येतील, मित्रमंडळी येतील. जन स्मशाने, ते स्मशानापर्यंत येतील. कोण तुझा अगदी जिवलग मित्र असला तो तुझ्या बरोबर चितेवर बसेल. तो तुम्ही म्हणाल कोणी नाही आलं तर देह तरी येईल ना. देहश्चितायाम, तो देह सुद्धा कुठपर्यंत येईल? त्या चितेपर्यंत. एकदा मुलांनी किंवा पुतण्याने अग्नी दिला की त्याचाही विषय संपला. परलोक मार्गे कर्मानुभव गच्छति जीव एकः. लक्षात घ्या, तुम्ही जे नामस्मरणाचं गोठड जमा केलं असेल ना, तेच तुमच्या आमच्या बरोबर येणार. बाकी कमवलेलं काही येणार नाही. सगळं इथेच राहणार, इथेच, काही येणार नाही. अगदी मुलावर जीव असला तरी तो एकदा भडागणी दिला की विषय संपला. काय येणार तुमच्या आमच्या बरोबर? महाराज म्हणतात वारी लो बदलू त्याच्या. हे सगळं जे अशाश्वत आहे, माझ्या बरोबर काही येणार नाही, अशा गोष्टीचा मी लो बदलू. मग काय हवंय? त्याचा तो इच्छी पदा. काय हवंय मला? मजदा मला द्यायचं असेल ना भगवंता, तर जे तू गोपिकांना दिलंस, जे तू हनुमंताला दिलंस, जे तू अर्जुनाला दिलंस, तेच तू मला दे. त्याचा खूप इच्छे बघा मजदावी दे गोविंदा. द्यायचंच असेल तर ते पण दे. सुखानंद, आनंद, कैवल्यदानी. कैवल्य ह्या शब्दाचाच अर्थ करत असताना शास्त्रकार असं म्हणतात की केवळ आनंद. तुम्ही आम्ही सुखाच्या मागे पडतो, गंमत तिथेच आहे. संत आनंदाच्या मागे पडतात, कारण आनंदाच्या पलीकडे काही नाहीये. एकदा आपल्याला आनंद प्राप्त झाला की तो चिरकाल टिकणार आहे. किंबहुना परलोक मार्गाच्या प्रवासालाही सुद्धा तुमच्या बरोबर तो आनंदच येईल. तर तुम्ही म्हणाल मग सुख, सुखाचा पर्वत चढलो की दुःखाचा उतार आहेच. दुःखाचा आपण उतार उतरलो की पुन्हा सुखाचा डोंगर चढायचाच आहे. सुख सुख म्हणता हे दुःख ठाकून आले. काय सुख मिळालं महाराज? काय सुख मिळालं? आयुर्वर्ष शतनृणाम परिमितम रात्रौ तदर्थंगतम तस्यार्धस्य परस्य चार्धम परम बालत्व दुःखद्वयो
शेषम व्याधि वियोग दुःख सहितं सेवादिभिर्दीयते जीवे वालित रंग बुध बुध चले सौख्यं कुतः प्राणिना गोपाल भगवान की. भर्तृहरी महाराजांनी प्रश्न विचारला तुम्हाला आम्हाला, सौख्यं कुतः प्राणिना, 100 वर्षाचं आयुष्य मिळालं असं समजा महाराज. तुम्हाला आम्हाला 100 वर्षाचं आयुष्य मिळालं. पूर्वी जगत होते. परवाच्या पेपरात आलंय 8 वर्षाची मुलगी अटॅक येऊन गेली. का अजून गांडूळ खात बसा. आमच्या बंड्याला की नाही मॅगी फार आवडते बुवा, मॅगी फार आवडते. म्हणलं का हो, ती 2 मिनिटात बाजारातून आणता येते. 2 मिनिटात बनवतो, 2 मिनिटात तो खातो आणि 2 मिनिटात जातो. कुंडले पचन शक्ती आपण दुर्बल करून टाकली आहे. असोनी संसारी जीवे वेगू करी. काय वेदशास्त्र उभारी बाया सदा. ज्या भगवंताचं वर्णन करणारा वेद श्रुती न इति म्हणून थांबले, त्या भगवंताच्या नामस्मरणाची गोडी या जिभेला लावायची. जिभेला लावायचा तो चटका नामस्मरणाचा. पण आपण बर्गर पिझ्झा न खाणाऱ्या वस्तू आपण लवकर खातो. आपला पौष्टिक आहार सोडून आपण सगळं खातो. आम्ही विकेंडला की नाही घरी, पूर्वीच्या काळात उत्सव आले की सण आले की सगळं घरात बनवायचे. आता उलट आहे. वा आमच्याकडे नक्की ठरले. मी बडोद्यातलं सांगतोय, मला उज्जैनचं नाही माहिती काही, काळजी करू नका तुम्ही. एवढे गंभीर चेहऱ्याने माझ्याकडे बघू नका, कारण मी 10 वर्षांनी उज्जैनला आलो, त्यामुळे उज्जैनमध्ये काय होतं मला नाही माहिती. बडोद्यातलं सांगतो. आमच्या इथे एक नवीन पद्धत आहे. आता पाडवा येणारच, लगेच येणार ना. आता होळी येणार. होळीचा कुळधर्माचा नैवेद्य सुद्धा हॉटेलमधून आणतात. आणि आमच्या इथे नवीन पद्धत सुरू झाली आहे. आता चैत्रातली सवाष्ण वगैरे हॉटेलमध्ये ऑर्डर दिलेला असतो. त्याला सांगितलेलं असतं या बाई येतील 11 वाजता, तिला सवाष्णीचं कांदा लसूण विरहित भरायचं. हे निक्षून सांगतात पुन्हा. अगं पण तुझं सवाष्ण, तुझं सौभाग्य वाढावं म्हणून त्या हॉटेलवाल्यांनी सौभाग्यवती जेव घालायची. मग सौभाग्य त्याचं वाढतंय का तुझं? नाही, लक्षात घ्या. आपल्याला आपल्या सनातन हिंदू धर्माबद्दल आपल्याला स्वतःला आस्थाच राहिली नाहीये. कारण आपण कुठल्याही प्रकाराने तो सदाचार सांभाळण्यासाठी तयारच नाही आहोत. तो सदाचार तुम्हाला आम्हाला नकोच आहे. मला जर का कीर्तनाला जायचं असेल, मला लग्नाला जायचं असेल तर मी साडी नेसूनच गेलो पाहिजे. पुरुषांनी झब्बाच घालून गेलो पाहिजे. हो, आमच्या गोळवळकर गुरुजींचा तर नियमच असायचा. समजा कोणी संघाच्या स्वयंसेवकांना सांगितलं की गुरुजी माझ्या विवाह संस्कार या दिवशी ठरलेला आहे, ही आमंत्रण पत्रिका, ते आमंत्रण पत्रिका हातात घेण्यापूर्वी विचारायचे बोलल्यावर कसा उभा राहणार आहेस? नाही म्हणे ते सासरच्यांनी सूट आणलाय, मग नको तुझं आमंत्रण, नाही येणार लग्नाला. तो म्हणाले का गुरुजी? विवाह संस्कार आपल्यातला आहे, सनातन वैदिक हिंदू धर्मातला आहे आणि यावर्षी संघाचं 100वे वर्ष आहे. लक्षात घ्या. प्रयत्न ज्या वेळेला असे होतात त्यावेळेला सुजलाम सुफलाम होऊ शकतं. महाराष्ट्रात एवढा बदल झालाय, त्याला कारण काय आहे? महाराष्ट्रात जे कमल खेळलंय ते असंच नाही खिल्लं. त्याच्या मागे अनेकांचे योगदान आहेत, अनेकांचं तप आहे, अनेकांची तपश्चर्या. मला राजकारणाचा भाग नाही बोलायचा आहे. राजकारणाशी आमचा तसा काही संबंधही पडत नाही. पण जे आहे ते सांगितलं पाहिजे, चांगलं आहे ते सांगितलं पाहिजे. मग तो विचारायचा स्वयंसेवक, नाही गुरुजी तुम्ही याल, तुम्ही काय करू? धोतर जब्बा घालून उभा राहा, नाही तर सोहळं नेसून उभा राहणार असेल तरच मी येईन, असं आपण सांगू शकतो आपल्या मुलाला? कसं सांगणार गुरुजी? एकुलता एक आहे. मग कोणी सांगितलं होतं? आपल्या आर्य सनातन वैदिक हिंदू धर्मामध्ये आशीर्वाद मिळालेला आहे. तो आमच्या गांधारीनं खडा करून दाखवला. शतपुत्रा सौभाग्यवती भव. झाली ना गांधारीला 100 मुलं? नाही, ती कशी झाली बघ. महाभारत वाद म्हणजे कळेल. सगळं बुवांनी सांगायचं नसतं. त्याच्या पुढे तो आशीर्वाद बदलत गेला. गुरुजीही हुशार झाले. आता हे शक्य नाही. शक्य सगळं होतं, आपण बंद केलं. आमच्या अगोदरची एक पिढी किंवा त्याच्या अगोदरची एक पिढी पाहिली तोपर्यंत हा आशीर्वाद खरा होत होता. अष्टपुत्रा सौभाग्यवती भव. माझ्या वडिलांच्या आजोळी, माझ्या वडिलांचे सख्खे 6 मामा. बोला, कबड्डीची टीम घरातच. पूर्वी क्रिकेटची टीम घरात असायची आणि एक्स्ट्रा प्लेअर म्हणून पुतण्या वगैरे घेतला तर एक्स्ट्रा प्लेअर घरातच मिळायचे.
आता उसने आणावे लागतात. कोणी सांगितलं, तोही आशीर्वाद पुढे बदलला, पुत्रवान भव. आता हेही सांगता नाहीये सौभाग्यवती भव, कारण लग्न झाल्यानंतर सौभाग्याचं एक लेणं घेऊन फिरत नाही आमच्या भगिनी बरोबर. प्रश्न पडतो, अहमदाबादला माझ्याशीच झालं हे. अहमदाबादला मी एके ठिकाणी साठी शांतीला गेलो होतो, ज्या गुरुजींबरोबर गेलो होतो त्या घरात एक, माझा अंदाजा असा होता की हिचं लग्नाचं वय, आणि माझ्या एक यजमानांचा मुलगा अहमदाबादमध्येच असतो, इंजिनियर झालेला होता. मी त्या गुरुजींना म्हटलं की गुरुजी काय हिचं सध्या कर्तव्य आहे का काय असं. त्या गुरुजींनी विचारलं, त्यांनाही माहिती नव्हतं. त्यांनी विचारलं की हिचं काय लग्नाचं वय. हा 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 छे गुरुजी, हिचं लग्न झालं 2 वर्ष झाले. मी फटकळ तोंडाचा मी लगेच विचारलं, म्हटलं हिचा डिवोर्स झालाय का. नाही म्हणे. गुरुजी असं कसं म्हणता. मी त्या मुलीलाही बोलवलं आणि तिच्या आईलाही बोलवलं. म्हटलं माझ्या बोलण्याचा राग आला, पण ही जिनी एकही सौभाग्याचं लेणं हिच्या अंगावर नाहीये. म्हटलं ना कपाळावर कुंकू, ना हातात बांगडी, ना गळ्यात मंगळसूत्र, ना पायात साखळी, ना विरोध्या जोड्या. म्हटलं काय समजावं. म्हटलं ही सधवा असताना जर का विधवासारखी फिरत असेल तर म्हटलं आपली संस्कृती पण वेशीवर टांगल्यासारखी वागतो म्हटलं आपण. आणि म्हणून असे जावेद सगळे उभे होतात महाराज. लक्षात घ्या, लव जिहाद प्रकरण अशाच पद्धतीने घडतं. जाऊ द्या, तुम्हाला आम्हाला 100 वर्षाचा जन्म मिळाला, आपण असाच वाया घालवतो. तेवढा पूर्वरंगाचा विषय घेतो आणि पूर्ण करतो. अर्ध्या तासात आख्यान. समजा तुम्हाला आम्हाला 100 वर्षाचं आयुष्य मिळालं. आयुर्वर्ष शतनृणाम परिमितम रात्र उदर भंगम. 100 वर्षाचं आयुष्य अर्ध आपण झोपेत घालवलं. बुवा कसं काय, घरी जाऊन हिशोब करा. आपण जन्माला आलो त्यावेळेपासून ते आतापर्यंतचे दिवस डिवायडेड बाय रोजचे 8 तास हिशोब घरी जाऊन करा. अर्ध आयुष्य झोपण्यात राहिलं किती. बुवा 50 वर्षाचं. तस्यार्धस्य परस्य चार्धम परम बालत्व वृद्धत्वयो. आता ते राहिलेलं 50 वर्षाचं आयुष्य त्याचे सारखे 4 भाग करा. किती झाले. 12.5 वर्ष. बालत्व वृद्धत्वयो. पहिली 12.5 वर्ष आई वडिलांना सगळं विचारून करावं लागतं. आणि 85च्या पुरती यदा कदाचित जगलो भगवंताच्या कृपेनं तर ते सुनेला विचारावं लागतं. जाऊ का भोळे बुवा बसावं घरात. त्या भोळे बुवांना घरात कोणी विचारत नाही म्हणून ते बडोद्यातून इथे आले. म्हणजे पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. या दोन्ही अवस्था तशा आहेत. मग राहिलं किती. राहिलेलं 25 वर्षाचं आयुष्य महत्वाचा काळ, ज्याला गृहस्थाश्रम असं आपण म्हणतो. तो काळ कसा आहे. शेषम व्याधी वियोग दुःख सहितम सेवादिभिर्मीयते. ते राहिलेलं 25 वर्षाचं आयुष्य सुद्धा बायकोचं आजारपण, बायकोचं शिक्षण, मुलांचं शिक्षण, सासू सासऱ्यांचं आजारपण, आई वडील घरात ठेवले तर त्यांचं आजारपण. जपून शब्द वापरतो. माझ्या बोलण्याचा राग येईल कदाचित, पण सध्याच्या काळात समाजामध्ये ही परिस्थिती आली आहे. आणि जे आई वडील स्वतःच्याच मुलांना आपण स्वतः वेगळं घर करून देतो ना, अपराधी आपण स्वतः आहोत, मुलं नाही आहेत. आपण मुलांना आपल्यापासून वेगळं करतो का. आपल्या वडिलांनी आपल्याला वेगळं केलं होतं का. आपल्या वडिलांनी आपल्याला जबाबदारीची जाणीव करून दिली. तुला शिकवलं तिथपर्यंत माझी जबाबदारी. अर्थार्जन कसं करायचं हे तू ठरवायचं. आणि पूर्वीचा एक काळ असा होता की अर्थार्जन सुरू झालं की त्याच्यातला निम्मा भाग घरात द्यायचा. मला अजून आठवतंय, ज्या दिवशी माझी मुंज झाली त्याच्या दुसऱ्या दिवसापासून वडिलांनी सांगितलं सकाळी उठायचं आणि दुसऱ्या दिवसापासून मंदिरात पूजेला यायचं. आता मुंज झाली तर संध्या वगैरे सोडा, जानवही दुसऱ्या दिवशी काढून ठेवतो. नाही म्हणे ते स्विमिंग करताना त्रास होतो का. आयुष्यात कोणी स्विमिंग नाही केलं. नाही म्हणे ते काही क्रिकेट खेळायला जातो ना. एकाने तर मला कारण दिलं, म्हणे नाही ते मी ते फुटबॉल खेळायला जातो तर मला त्रास होतो. म्हटलं अरे फुटबॉल पायाने खेळतात, तू हाताने खेळणारा पहिलाच पाहिला मी. का आपण आपल्या संस्कृतीबद्दल असं वागतो. शेषम व्याधी वियोग दुःख सहितम सेवादिभिर्मीयते. राहिलेलं हे 25 वर्षाचं आयुष्य आपल्या आजूबाजूला असणाऱ्या लोकांची, समाजाची केली तर सेवा करण्यात घालवतो. आई वडिलांचं दुखणं, आजारपण, आपलं वियोग, नोकरीसाठी बाहेरगावी गेला वियोग इत्यादी सगळ्यात 25 वर्षाचं आयुष्य संपलं. जीवे वारी तरंग चले. म्हणजे जीव म्हणजे पाणी.
आपल्या घरात ज्या वेळेला कॉर्पोरेशनचं पाणी येतं त्यावेळेला आपण पात्र भरायला ठेवतो, न उघडला की पाणी भरभर 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 भरायला लागतं आणि ते पाणी ज्या वेळेला पात्र हळूहळू भरायला लागतं त्यावेळेला पाण्यावर तरंग येतात आणि ते कसे असतात, जीवे वारी तरंग बुद बुद चले, त्याचे पाण्याचे बुडबुडे येतात, ते येतात आणि नष्ट होतात, येतात आणि नष्ट होतात. तसं तुमचं आमचं आयुष्य आहे. जीवे वारी तरंग बुद बुद चले सौपंत प्राणिना. अरे मेल्या 100 वर्षाचं आयुष्य तिला दिलं आणि तू ह्या सगळ्या संसारात असा गुरफटून बसलास, तर तुला ते गोविंद पद मिळवण्यासाठी प्रयत्न कधी करशील रे? मग ते संसारात राहून सुद्धा आपण करूच शकतो ना महाराज. पण महाराज संसारात राहून कसं करायचं? येता जाता उठत बसता कार्य करता देता घेता वदन बोलता ग्रास घेता घरी दारी शय्येवरी देवगणी समस्तांची लज्जा त्याने भगवत चिंतन करी. जन्माला आल्यापासून ते मरेपर्यंत त्या सगळ्या क्रिया वामन पंडितांनी या श्लोकात सांगून टाकल्या. एवढं सांगतो आणि वाणीला विराम देतो. पूर्वरंगाचा भंग पुन्हा अळवायचा तोच राग. महाराज म्हणतात त्या चाकू इच्छी बघा, तुला जर का मला काही द्यायचं असेल ना ह्या जन्मामध्ये, तर त्या चाकू इच्छी बघा, ते गोविंद पद मला हवंय की जे मिळाल्यानंतर आणखीन काही जीवनात मागण्याचं शिल्लकच राहत नाही महाराज. ते शाश्वत मागून घ्यायचं. आपण सगळं अशाश्वत मागत बसतो म्हणून दुःखाला आपण बळी पडतो. महाराज म्हणतात आनंदाला बळी जा, आनंदाला बळी जा. म्हणून पूर्वरंगपदामध्ये तुम्हाला आम्हाला वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज सांगतात, नको नको देऊ मज तू देवा, नको दे